नमस्कार, तुमच्या आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा ब्लॉग्समध्ये सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही म्हणत असाल अरे काय व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच अंधार अंधार दिसतोय हा, तर आम्ही चाललोय दिवाळीला आलेलो होतो आणि आता चाललोय रिटर्न। तुम्ही म्हणत असाल अरे आत्ताच होळी झाली नेहमीची दिवाळी कसं काय मध्येच, तर हा ब्लॉग आहे खूप जुना। तर दिवाळीच्या वेळेस आम्ही घरी आलेलो, म्हणजे दसऱ्यालाच आलेलो आणि दिवाळीपर्यंत राहिलेलो आणि नंतर हा ब्लॉग मग जायच्या दिवशी मी शूट केलेला। तो असाच मागे पडलेला, म्हटलं सहज दिसला काल परवा, म्हटलं अरे हा तर तसाच विसरून राहिला आहे। अजून पण खूप 2-3 ब्लॉग आहेत ते तसेच पेंडिंगमध्ये पडलेले आहेत। तर लवकरात लवकर मी याची एडिटिंग केली आणि म्हटलं चला हा ब्लॉग तर गेलाच पाहिजे, व्ह्यू येऊ नाही तर नाही येऊ, एक आठवण म्हणून, माझी एक आठवण म्हणून मी टाकू राहिले हा व्हिडिओ। तर आम्ही आमच्या स्टेशनपासून तर मुंबईपर्यंत, मुंबई म्हणजे दादरपर्यंत तर आम्ही रेल्वेने गेलेलो। तिथून मग नंतर आमचं फ्लाईटचं तिकीट होतं दिल्लीपर्यंत। तर दादरमध्ये उतरलेलो, दादरमधून आम्हाला एअरपोर्टवरती जायचं होतं। मग दादरवरून पुन्हा लोकल पकडली, नंतर विलेपार्लेला गेलेलो, तिथून ओला केलेली बुक, ओला की उबेर केलेली। मग तिथे उबेर घेऊन आम्ही एअरपोर्टला गेलेलो। तर हे विलेपार्लेचं स्टेशन, तिथे चहा भेटत होता आणि थंडीचे दिवस होते तेव्हा खूप, तर म्हटलं चला चहा घेऊया। असं पण मला रेल्वे स्टेशनचा चहा अजिबात आवडत नाही, पण काय करणार, काही ऑप्शनच नसतो, काहीतरी घ्यावं लागतं। आणि सकाळी सकाळी मला खूप थंडी वाजत होती। इथे गरमागरम असे समोसे तळत होता तो माणूस, तर समोसे काही खायची इच्छा होत नाही बाबा, तळलेलं तर आणि ट्रेनमधलं आणि बाहेरचं अजिबात आवडत नाही मला। तर हे ऑटो बघू शकता तुम्ही, दादर विलेपार्लेच्या तिथेच खालच्या साईडला उतरलं की स्टेशनवरून लगेच ते ऑटो वगैरे होता। आणि इथे एक होती सुंदर अशी माऊ, तर तिथे दिसलेली आम्हाला ती, म्हटलं चला तिला पण व्हिडिओमध्ये घेऊया, कारण की तिची पण इच्छा होत असेल ना, चला थोडंसं झालं तर झालं फेमस आपण, तर म्हटलं चला माऊला पण टाकूया। तर आम्ही उबेर बुक केलेली, नंतर आलेलो इथे एअरपोर्टवरती। तर हे एअरपोर्ट इतकं सुंदर असं सजवलेलं होतं, दिवाळी होती म्हणून खूप छान। तसं पण एअरपोर्ट खूप मस्त आहे मुंबईचं आणि खूप छान आहे, खूप मोठं पण आहे आणि दिवाळी होती त्यामुळे तर त्याची म्हणजे वेगळीच हवा होती त्या एअरपोर्टची। इतके छान लाईटिंग, पुन्हा दिवाळीच्या शुभेच्छा आणि मुलांना पण खूप छान असं वाटत होतं। थोडासा माझा आवाज बसलेला आहे, थोडीशी मी आजारी आहे, त्यामुळे माझा थोडासा आवाज वेगळा येतो आहे। खूप व्हिडिओमध्ये पण असा काय म्हणतात त्याला, असा बसलेला आवाज आहे, घोगरा घोगरा असा वेगळाच येतो आहे। तर तरी पण माझ्या व्हिडिओला व्ह्यू ठीकठाक येतात माझ्या ओरिजिनल आवाजाला पण, त्याबद्दलसुद्धा खूप खूप थँक्यू, तुमचे खूप खूप धन्यवाद, कारण की तुम्ही मला सपोर्ट करता एवढे, माझा आवाज पण ओरिजिनलवाला व्हायरल होऊ राहिला आहे। तर छान वाटतं आहे स्वतःचे व्हिडिओ जर व्हायरल व्हायला लागले। शॉर्ट व्हिडिओ होतात, मोठे व्हिडिओ तर अजून तरी नाही, जेव्हा होईल तेव्हा माझा आनंद गगनात मावणार नाही। तर इथं विस्ताराची आमची फ्लाईट होती आणि विस्ताराचे जे पण काय घेऊन जाऊ शकतो आपण फ्लाईटमध्ये, ते सर्वच एअरपोर्टवरती असे लावलेलं असतं। तर काय कोणत्या कोणत्या वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता फ्लाईटमध्ये, कोणत्या कोणत्या नाही घेऊन जाऊ शकत, ते सगळं अशी इन्फॉर्मेशन लिहिलेली असते तिथे। आणि एअरपोर्ट तुम्ही बघू शकता किती सुंदर असं सजवलेलं होतं, सुरुवातीला पण दिसले आणि आत्ता पण, म्हणजे अशी लाईटिंग वगैरे खूप छान होती। आणि एरोप्लेन तुम्हाला दिसेल, थोडंसं असं, मी जास्त काही शूट केलेलं नाही आहे। एरोप्लेन बघायचं असेल तर अजून पण काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये एकदम मस्त असं एरोप्लेन दिसतंय तुम्हाला, विमान दिसतंय। तर ही विस्ताराची फ्लाईट होती आणि बुकिंग वगैरे सगळं काही झालेलं होतं, आमचं सामान वगैरे सगळं चेक, पुन्हा बॅगा वगैरे सगळं चेक झालेलं होतं। आणि आता आम्ही चाललेलो होतो फ्लाईटमध्ये बसण्यासाठी। तर मुलं खूप एक्साइटेड असतात असे एरोप्लेनची, जेव्हा पण आमची म्हणजे आम्ही जात असतो एरोप्लेनने किंवा विमानाने जात असतो, तेव्हा त्यांना खूप मजा येते। मला तर अजिबात विमानाचा प्रवास आवडत नाही, कारण की ट्रेनमध्ये कसं एकदा बसलं की डायरेक्ट स्टेशनवरती आपल्या लास्ट स्टॉपलाच उतरायचं असतं, किंवा मध्ये कधी कधी प्रॉब्लेम असतो, डायरेक्ट ट्रेन नाही भेटत, त्यामुळे उतरावं लागतं। पण शक्यतो डायरेक्ट ट्रेन असते, त्यामुळे उतरावं नाही लागत, एकदा बसलं की डायरेक्ट घरापाशी सोडते ती। तर हे एरोप्लेनचं काय असतं, 4 तास आधी या, मग बसा, वेट करा, ते मला अजिबात आवडत नाही। तसा प्रवास खूप लवकर होतो, 1-1.5 तासात आपल्याला सोडते स्टॉपवरती, पण तेच मध्ये जो
जो वेळ जातो ना तो मला अजिबात आवडत नाही. तर इथे हे असे इन्फॉर्मेशनवाले असे तिथे असतात, कार्ड म्हणतात त्याला, तर ते असे होते आणि त्यावरती सगळी काही इन्फॉर्मेशन लिहिलेली होती, काय काय असतं कसं असतं. आणि आम्हाला विस्तारा फ्लाईटमध्ये थोडंसं नाश्ता टाईपचं लंचलाच होतो आम्ही. कितीला फ्लाईट होती, 10:30-11च्या दरम्यान काहीतरी फ्लाईट होती. आणि नंतर आम्हाला थोडासा नाश्ता भेटलेला त्यामध्ये. मागच्या वेळेस पण आम्ही जेव्हा चंदीगडवरून इकडे येत होतो पुण्यापर्यंत, तर तेव्हा पण आम्हाला भेटलेलं. त्यापेक्षा हा चांगला होता. छोले होते, पराठा होता, एक पाव होता, बटर पण होतं. पण छोले आणि पराठा ठीक होता, व्यवस्थित होता. आणि हे बघू शकता एरोप्लेन, किती छान दिसतंय ना एरोप्लेन. तर नंतर आम्ही उतरलेलो. तर आता आम्ही दिल्लीमध्ये उतरलेलो आणि दिल्लीचं एअरपोर्ट बघू शकता तुम्ही. दिल्लीचं एअरपोर्ट पण खूप छान आहे आणि खूप मोठं आहे. जसं मुंबईचं आहे तसंच हे पण खूप छान आणि सुंदर होतं आणि खूप मोठं पण होतं. दिल्लीमध्ये उतरल्याच्या नंतर आम्ही तिथून पण आमची ट्रेन होती. ट्रेनमध्ये रिझर्वेशन वगैरे होतं. तर ट्रेन घेऊन आम्ही मग घरापर्यंत आमचं रिझर्वेशन होतं. तिथून पुढे आम्हाला दिल्लीपासून आम्हाला 4-5 तास लागतात पुढे. तर मग आमचा जो प्रवास होता 4-5 तासाचा तो आम्ही केलेला. आणि इथे बघू शकता दिल्लीचं एअरपोर्ट खूप सुंदर असं हे पण सजवलेलं होतं. इथे याला काय म्हणतात ते मला नव्हत्या, कोणत्या तरी मुद्रा असतात त्या. तर माझ्या मुलीला माहिती होतं हे, कारण की त्यांना ह्या मुद्रा वगैरे शिकवलेल्या होत्या स्कूलमध्ये त्यांच्या मॅमनी. काय काय त्याचे अर्थ असतात ते सर्व काही शिकवलेलं. तर ती सांगत होती, मला काही लक्षात पण नाही राहिलं आता, कितीतरी महिने झाले त्या ब्लॉग शूट करून. तर खूप छान अशी ग्रीनरी होती. नंतर आम्ही उतरल्याच्या नंतर पुन्हा इथे मेट्रोमध्ये बसलेलो आणि नंतर रेल्वे स्टेशनवरती गेलेलो. इतके लोक खोकत होते म्हणून मी ओढणीनं माझं तोंड झाकलेलं. आणि मुलांकडे मास्क होता, माझा मास्क कुठे पडला काय माहिती, मला सापडलाच नाही. म्हटलं चला ओढणीनं इन्फेक्शन वगैरे होण्यापेक्षा ओढणीनं थोडंसं कवर करा. अर्धा पाऊण तास नाही, 10-1 मिनटं. तर फायनली आम्ही घरापर्यंत पोचलेलो आणि बघू शकता आमचं घरसुद्धा सजवलेलं होतं, घरमालकाने लाईटिंग वगैरे केलेली. तर अशा प्रकारे आमचा प्रवास झालेला आणि खूप थकलेलो होतो. सकाळी पहाटेच आलेलो आम्ही, पहाटे नाही सॉरी 8च्या दरम्यान आलेलो रात्री. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.